भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। उजनी आणि वीर धरणामधून भीमा आणि नीरा नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली। सखल भागातल्या 7 कुटुंबांचं प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आलंय आणि 24 कुटुंबांना नोटीस देण्यात आली आहे। सध्या पंढरपूरमध्ये 443.13 मीटर पातळीवरून भीमा नदी वाहतीये आणि पुणे सातारा जिल्ह्यातला पाऊस वाढला तर भीमा नदी धोक्याची पातळी गाठणार आहे। काय नेमकी परिस्थिती आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पंढरपूरमध्ये पाऊस नसतानाही उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आपण बघतोय पंढरपूरमध्ये भीमा नदी ही दुथडी भरून वाहते। सध्या भीमा नदी ही इशारा पातळीवरून वाहत आहे। जवळपास 443.13 मीटर इतक्या पातळीवरून ही नदी पंढरपूरमध्ये वाहते। आपण बघतोय नदीमध्ये असलेली पुंडलिक मंदिरासह इतर सर्व मंदिरांना पाण्याचा विळा पडलेला आहे। चंद्रभागा नदीवर असणारे जे घाट आहेत त्या घाटाच्या पायऱ्यांना पाणी लागलेलं आहे आणि चंद्रभागा नदीचं हे रौद्र रूप या पुरामुळे निर्माण झालेला आहे। उजनी धरणातून 81,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कालपासून सुरू आहे, तर वीर धरणामधून सुद्धा जवळपास 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आपण बघतोय नदीकाठच्या इस्कॉन मंदिराच्या घाट सुद्धा या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेला आहे। या पलीकडच्या शेतामध्ये सुद्धा हे पुराचं पाणी घुसलेलं आहे। सध्या जवळपास 1 लाख क्युसेक्स पेक्षाही जास्त पाणी या नदीपात्रामध्ये आहे। पंढरपूर शहरातील सखल भागामध्ये हे पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणच्या 24 कुटुंबांना नगरपालिकेनं स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत। तर काल रात्री उशिरा जवळपास 7 कुटुंबांचं स्थलांतर प्रशासनानं केलेलं आहे। जवळपास 75 कुटुंब राहतील अशी सोय नगरपालिका प्रशासनानं केलेली आहे। घाट माथ्यावरचा पाऊस जर थांबला नाही तर पंढरपूरमध्ये ही पाण्याची पातळी पुन्हा वाढू शकते, त्यामुळे प्रशासनानं सर्व खबरदारीच्या उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी24 तास, पंढरपूर। तर भीमा नदीनं आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। उजनी आणि वीर धरणामधून भीमा आणि नीरा नदीनं सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे।